बांधण्याची भाषा करत आहेत किंवा दलित आणि मुस्लिमांना बरोबर घेऊन जरांगे साहेब आत्ताच झालेल्या लोकसभेमध्ये तुम्हाला मुसलमानाची मतं चालली, पण तुम्हाला जलील चालले नाहीत. तुम्हाला दलितांची मतं चालली, पण तुम्हाला आनंदराज आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर चालले नाहीत. कुठली दलिताची आणि मुसलमानाची भाषा तुम्ही बोलताय? आणि या दोन्ही बांधवांना सुद्धा, या समाज बांधवांना माझी विनंती आहे, आपण दलित, मुस्लिम, SC ST OBC SBC VJNT आपण सगळेजण एकत्रित येऊया, बसूया. आपला कोण परका कोण या गोष्टींचा आपण निश्चित विचार करूया. ते म्हटले की आता मराठा समाज डबल ताकदीने उभा राहील आणि आमच्या मंचावर सगळ्या मराठा नेत्यांना आम्हाला यावं असं मी आवाहन करतो. मराठी सगळे एकच आहेत. पाहुण्या रावळ्यांनाच तिकीट दिली जातात, पाहुण्या रावळ्यांनाच कारखाने दिले जातात, पाहुण्या रावळ्यांना शिक्षण संस्था दिल्या जातात. कधी नव्हते एक. मराठे कायम एकच आहेत. मराठ्यांनी कुठली चळवळ लढली या महाराष्ट्रामध्ये? शेतकऱ्यांची चळवळ जोशींनी लढली, शेतकऱ्यांची चळवळ राजू शेट्टींनी लढली, कामगारांची चळवळ अहिल्या रांगणेकर, मधु दंडवतींनी लढली, दिबा पाटलांनी लढली. तुम्ही कधी इथल्या कॉमन मॅन, तुम्ही कायम सत्तेत राहिला, सत्तेच्या बाहेर तुम्ही कधीच राहिला नाही. तुम्ही निवडणुका जिंकण्याचं तंत्रज्ञान आत्मसात केलं, पण आमच्या 18 पगड जातीची OBCची भावना, वेदना मात्र इथल्या ह्या सत्ताधाऱ्यांना कधीही समजली नाही. दादा शेवटचं तुम्हाला सांगतो, शेवटचा प्रश्न यासाठी की त्यावर तुम्ही बोलावं. तुम्ही दोघं आरोप प्रत्यारोप करता एकमेकांवर की काळाची गरज आहे किंवा तुम्हाला बोलावं लागेल, पण तुमच्या बोलण्यामुळं दोन्ही समाजामध्ये ग्रामीण भागापर्यंत तेढ निर्माण होणे याचं सुद्धा आवाहन करतात. आम्ही आमची भूमिका मांडतोय. आम्ही तेढ निर्माण करत नाही, तर आम्ही OBCच्या मनामध्ये विश्वास निर्माण करतोय. आणि जर आमच्या OBCच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला आणि एकी झाली, हा आता मी मराठवाड्याच्या भूमीत आहे. काही लोक म्हणतात की जालना, परभणी, बीडमध्ये OBC जास्त आहे, पण मी जबाबदारीने सांगतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये याच्यात बरोबरीनं OBC आहे. पश्चिम महाराष्ट्रातला जर OBC VJNT जर एक झाला आणि जागा झाला, तर जरांगे राजकारण नावाची गोष्ट तुम्ही विसरून जा. शांततेचं आव्हान सुद्धा तुम्ही निश्चित. महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे, विचाराची लढाई लढली जाऊ शकते. कधी काळी काट्या कुऱ्हाडी तलवारी वेपन्सद्वारे लढाई लढली जायची, आता लढाई विचारानं लढावी लागेल. हे कायद्याचं राज्य आहे. तुम्ही माझ्यासमोर तुमचं तुमची माणसं, सल्लागार, त्यांना बरोबर आणि मीडियाच्या माध्यमातून सांगतो, लोकशाहीचा चौथा स्तंभ मीडिया आहे. मीडियानं एक मिटिंग अशी ऑर्गनाईज करावी की त्यांच्या बी 4 लोकांना, मी एकटा म्हणण्यापेक्षा मी तज्ज्ञ आहे, तत्वज्ञ आहे असं नाही मला म्हणायचं, पण त्यांनी कधीतरी यावं, चर्चेला बसावं. प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन आहे. मराठा बांधवाच्या तरुणांसाठी सुद्धा सोल्युशन आहे. पण मागासवर्गीयांच्या आरक्षणामध्ये तुम्हाला आरक्षण मिळालं म्हणून तुमची गरिबी हटल, हे कुणी सांगितलंय तुम्हाला? आणि आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. या व्यवस्थेमध्ये ज्यांना डावललं गेलंय, जो पिछडा आहे, जो शोषित आहे, ज्याला इथल्या व्यवस्थेत दुय्यम वागणूक दिली, नाभिकाला अरे कोण आला रे तो, धोब्याला कोण आहे रे तो, धनगराला येडा धनगर, तो कोण, तो नगरी उस्तोडीवाला, फडवाला, गबाळी. ही माणसाला माणूस म्हणून वागणूक या व्यवस्थेत मिळायला हवी. बाबासाहेबांनी त्यावेळी देशाच्या पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं होतं मला का OBCना रिझर्वेशन द्यायचं आहे. त्याच्यावरती मी कधीतरी एकदा सविस्तर मीडिया समोर बोलेन. आवाहन करा पण दोघांना म्हणजे आम्ही अगोदर आंदोलन सुरू केलेलं, आम्ही शोषित वंचित आहोत. आमच्याकडे आमदार खासदार नाहीत, आमच्याकडे पैसे नाहीत, पण आमच्याकडे भावना आमच्या लोकांची कुठेतरी त्याचा उद्रेक होत होता. लक्ष्मण हाके कुठलाही मोठा माणूस नाहीये. लक्ष्मण हाके बोलतोय म्हणून तुम्ही सिरियस होऊ नका, पण मी काय बोलतोय या प्रश्नावरती तुम्ही प्लीज सिरियस व्हावं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, 4ही 5ही 6ही पक्षाचे प्रमुख, तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राचं राजकारण बट्ट्याबोळ करू नका. निवडणुका झाल्यानंतर सामाजिक न्यायाचं धोरण राबवा. तुम्ही बजेटचं समतोल वितरण करा. तुम्ही इम्पेरिकल डाटा गोळा करा. महाराष्ट्राची सामाजिक स्थितीगतीचा आढावा घ्या.
हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण सांगितलंय, घटनेमध्ये सांगितलंय. आढावा घ्या, दर 10 वर्षाला कोण पुढे आलाय, कोण प्रगत आहे. आणि मराठा समाज मागासला असेल तर मग पुढारलेला कुठला समाज आहे, ओबीसी पुढारलाय का, या प्रश्नाचं उत्तर इथल्या जबाबदार शासनकर्त्यांनी द्यावं. सर एक